ठीक आहे. बघूया पुढं. आय थिंक लास्ट टाइमला आपण इकडे जाऊन थांबलो होतो बरोबर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर. तिथून पुढे डिस्कस करूया. ठीक आहे. सो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज द सेंट्रल बँक ऑफ इंडिया. भारताची बेसिकली काय तर की जे आपण म्हणतो तिला ॲज अ सेंट्रल बँक, ते आपल्याला इथं पाहायला मिळते RBI. ओके, किंवा काहीतरी काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ॲज अ ॲपेक्स इन्स्टिट्यूशन काहीतरी की तिकडे बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की बेसिकली RBI. ओके. आणि जसं आपण इकडे बघितलेलं आहे, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द इश्यू अँड सप्लाय इंडियन करन्सी ॲज वेल ॲज द रेग्युलेशन ऑफ बँकिंग इन्स्टिट्यूशन. तो ओव्हरऑल जर आपण इकडे बघितलं तर दोन मेन काय म्हणू आपण वर्क जे आहेत ते काहीतरी इकडे पाहायला मिळतात, किंवा आपण त्याला म्हणू काहीतरी की फंक्शन पाहायला मिळतात, ते म्हणजे करन्सी इश्यू करायची. मग तिथे काहीतरी की आपण त्याला म्हणू, आता तर 1 रुपयाची नोट आहे ना, ते फायनान्स मिनिस्ट्री काहीतरी की प्रिंट करते. आता बंदच केलेले आहे पूर्णपणे. बाकी मग काहीतरी की जे कॉईन्स आहेत आणि आपल्याला काहीतरी की जे नोटा पाहायला मिळतात ना, ते RBIद्वारेच काहीतरी की इश्यू केल्या जातात. ठीक आहे. आणि सेकंड थिंग काहीतरी की जसं आपण इकडे बघितलेलं आहे, की सगळी जी बेसिकली काहीतरी की तिकडे बँकिंग इन्स्टिट्यूशन आहे त्याला काय करायचं, रेग्युलेट करायचं. हे सेकंड इम्पॉर्टंट फंक्शन जे आहे ते आपल्याला RBIचं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर थोडीशी हिस्ट्री पाहायला मिळते, म्हणजे काहीतरी की बेसिकली सडनली काहीतरी की त्याची एस्टॅब्लिशमेंट झाली गेलेली नव्हती. आपण इथे डिस्कस पण केलेलं द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे आंबेडकरांचं जे पुस्तक होतं ना, ते पुस्तक एक रिलीज झालं गेलेलं आहे. ठीक आहे. आणि त्या पुस्तकामध्येच काहीतरी की नीड जी होती किंवा काहीतरी की गरज होती ना RBIची, ते सर्वप्रथम काहीतरी की सांगण्यात आले होते. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहितीच आहे, वर्ल्ड वॉर काय म्हणू आपण बेसिकली फर्स्ट जे झालं गेलं होतं ना, पहिलं जागतिक काहीतरी की महायुद्ध, हे 1918 ते 19 दरम्यान काहीतरी की स्टॉप झालं गेलेलं आहे. आणि ह्याच्यामुळेच जागतिक स्तरावरती 1929ला, ओके, 1929ला महामंदी आलेले आहे. ओके, महामंदी म्हणजे माहिती आहे ना, पूर्णपणे इकॉनॉमीचं जे सर्कल असतं ना, ते स्टॉप झालं गेलं होतं. कारण लोकच तेवढ्या प्रमाणात मिली होती आणि इंडस्ट्री होत्या त्या पण काहीतरी की संपल्या होत्या सगळ्या. मग इथेच जागतिक स्तरावरती जी महामंदी आली ना, त्याला काहीतरी की अगेन कुठेतरी रिकवर करण्यासाठी आवश्यकता काय होती, तर बेसिकली एक नवीन इकॉनॉमिक प्लॅनची. आणि मग याच पिरियडमध्ये 1935ला काहीतरी की कायदा आणला जाणार आहे. ॲक्च्युली त्याला काय म्हटलं गेलं होतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट. ओके, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. ओके, 1935चा काहीतरी की तो कायदा होता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि याच कायद्यामध्ये RBIची प्रॉव्हिजन जी होती ना ती दिली होती. पण त्याच्या अगोदर आपल्याला पाहायला मिळतं की पहिलं जे प्रपोजल होतं की बाबा बँक असावी, हे गव्हर्नमेंटकडून जॉन हिल्टन यंग कमिशनच्या काहीतरी की तिकडे शिफारशीमध्ये काहीतरी की केलं गेलं होतं. आता याच्यावरती पण प्रश्न बऱ्याचदा विचारला गेलेला आहे की कोणतं कमिशन होतं किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू कोणती कमिटी होती ज्यांनी RBIच्या काहीतरी की एस्टॅब्लिशमेंटची तिकडे गरज होती ना ती सांगितली होती. तर हे होतं म्हणजे काहीतरी की जॉन हिल्टन यंग कमिशन. ठीक आहे. जे 1900 काहीतरी की 27ला स्थापन करण्यात आलं होतं. तर मी तर जसं तुम्हाला सांगितलं की 1929ला मंदी येणार आहे, त्याच्या अगोदरच आंबेडकरांचं जे पुस्तक होतं ते रिलीज झालं गेलं होतं 24-25च्या दरम्यान. आणि त्याच्यानंतरच काहीतरी की हे कमिशन जे होतं ते सेटअप केलं गेलं होतं. ओके. त्याच्यानंतर 1933ला इथं आपल्याला पाहायला मिळतं, जॉर्ज Custer form a new bill which was placed by the legislative assembly and approved accordingly. So या कमिटीच्या काहीतरी काही रेकमेंडेशननुसार 1933ला ते बिल मांडलं होतं आणि ते पास करण्यात आलं होतं. आणि फायनली 1934मध्ये याच बेसिकली काहीतरी की बिलाच्या अकॉर्डिंग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी होती तिचा काहीतरी एक ऍक्ट जो होता ना तो बनवला गेला होता 1934चा. ओके. सो ओव्हरऑल ही जी कमिटी आहे ती काहीतरी इकडे इम्पॉर्टंट बनते, किंवा हे जे कमिशन आहे ते. तो इथं आपल्याला पाहायला मिळतं की 1 एप्रिल 1935ला बँक जी होती ती काहीतरी की ॲक्च्युअलमध्ये तिकडे स्टार्ट झाली गेली होती, किंवा आपण त्याला म्हणू तिचं जे फंक्शन होतं ते काहीतरी की स्टार्ट झालं गेलं होतं. तो एस्टॅब्लिशमेंटचा जो ॲक्ट आहे तो 1900 काहीतरी की 34चा आहे, इथं आपण बघितला. आणि ॲक्च्युअल काहीतरी की त्याचं जे फंक्शन आहे, म्हणजे आपण ते म्हणतो ना की तिनं याच्यामध्ये फंक्शनमध्ये किंवा काहीतरी की आपण म्हणू तिकडं तिचं जे काम होतं ते कधी सुरू केलं होतं, तर ते आपल्याला पाहायला मिळतं 1 एप्रिल 1935. म्हणूनच बेसिकली काहीतरी की 1 एप्रिल नवीन वर्ष जे आहे ते काहीतरी की कन्सिडर केलं जातं. आता इथून बघा, म्हणजे मार्च असेल आणि एप्रिल असेल, सगळे जे काहीतरी की बँकांचे बुक असतात, आपण त्याला अकाउंट बुक म्हणू, इव्हन काहीतरी की सगळ्या कंपनीचे बुक असतात. आणि ओव्हरऑल सगळ्यातलं काहीतरी की फायनान्शियल इयर जे आहे ना ते स्टार्ट होतं. आता पुढे आपल्याला ते डिस्कस पण करायचं बरं का, फायनान्शियल इयर काय असतं किंवा काय नाही ते. तर थोडक्यात काय, एक वर्षाचं असं काहीतरी की सर्कल असतं जे 1 एप्रिलपासून स्टार्ट होतं, ते 31 काहीतरी की मार्चपर्यंत चालतं. ओके, 1 एप्रिलपासून स्टार्ट होतं, ते पूर्ण काहीतरी की बेसिकली आपण असं म्हणू 31 काहीतरी की मार्चपर्यंत चालतं. तर मार्चला सगळे अकाउंट असतात ते सगळे क्लोज होतात. आणि नवीन अकाउंट असतात किंवा नवीन काहीतरी की आपण त्याला म्हणू बुक असतात ते स्टार्ट होतात 1 एप्रिलपासून. ठीक आहे.
तो ही 1 एप्रिल तारीख जी आहे ती काहीतरी तिकडे धरली गेलेली आहे. आणि सुरुवातीला काहीतरी काय ते कसं होतं याचं प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन होतं आणि नंतर आपण बघितलं होतं जानेवारी 1900 काहीतरी की 49 आरबीआयचे जे सगळे शेअर्स होते ते कोणी घेतले होते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. ओके म्हणून तिला काहीतरी की बेसिकली ॲज अ गव्हर्नमेंटची काहीतरी की बँक म्हटलं जातं. सो आरबीआय बिकम द स्टेट ओन अंडर द रिझर्व्ह बँक ऑफ ऍक्ट 1948 म्हणजेच काहीतरी की बेसिकली 1949च्या ऍक्टने काय झालं गेलं होतं सगळे जे शेअर्स आहेत ते कोणी घेतलेले आहेत गव्हर्नमेंटने. तो इथे दिलेलं पण आहे द एंटायर शेअर ऑफ आरबीआय इज ओन्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे अंडर द बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 अँड इट गिवन द प्रोफाउंड पॉवर टू द आरबीआय. तो पूर्णपणे काहीतरी की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची बँक झाली गेलेली होती. तो एक झाला हिल्टन कमिशन त्याच्यानंतर हा एक पॉईंट झाला त्याच्यानंतर हा एक झाला. ओके आणि त्याच्यानंतर आपल्याला हा पाहायला मिळतो 1949चा कायदा. ते 3-4 काहीतरी क्वेश्चन आपले इथेच बनतात. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट ऑफ द आरबीआय. हा अगेन काहीतरी थोडासा इथे इम्पॉर्टंट पॉईंट बनतो. तो इथं आपल्याला पाहायला मिळतं आरबीआय मॅनेज बाय द सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर. ओके सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर. ओव्हरऑल किंवा काहीतरी थोडक्यात जर आपण इकडे बघितलं आरबीआय मध्ये सगळ्यात काहीतरी जी इम्पॉर्टंट बॉडी आहे ना ती कोणती बनते तर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर अँड इट कन्सिस्टेड 21 मेंबर. 21 मेंबर काहीतरी टोटल तिकडे पाहायला मिळतात त्याच्यामध्ये. एक त्याच्यामध्ये काय म्हणू आपण चेअरमन असतो एक काहीतरी डेप्युटी चेअरमन असतो आणि रेस्ट ऑफ द काहीतरी बेसिकली बाकीचे मेंबर असतात. तो आरबीआयची सगळ्यात काहीतरी की आपण म्हणू ती ॲपेक्स बॉडी आहे म्हणजे जे सगळे निर्णय घेतले जातात आरबीआयच्या द्वारे ते सगळे ह्याच काहीतरी की बॉडीद्वारे घेतले जातात. ओके याच काहीतरी की बॉडीद्वारे घेतले जातात. बिसाइड गव्हर्नर अँड 4 डेप्युटी गव्हर्नर द 4 डायरेक्टर आर द नॉमिनेटेड. ओके आर द नॉमिनेटेड and each by 4 local boards RBI for the 4 year term. ओके 4 year terms. इथं अगेन काहीतरी हे जे कंपोजिशन आहे ना ते पण इथे इम्पॉर्टंट बनतं बरं का. याच्यावरती पण बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. ॲक्च्युअल जे काहीतरी की ही जे आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर जे आहे ना ते कसं बनलेलं आहे किंवा त्याचं कंपोजिशन किंवा त्याची रचना कशी आहे. ओके सो याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात एक काय म्हणू आपण त्याला चेअरमन आहेत प्लस प्लस 4 डेप्युटी चेअरमन आहेत. ओके 4 डेप्युटी चेअरमन आहेत इथं म्हणजे टोटल काहीतरी की 5 मेंबर झाले. एक चेअरमन असतो आणि 5 डेप्युटी चेअरमन आहेत सॉरी 4 डेप्युटी चेअरमन आहेत. तर टोटल काहीतरी की 4 झाले आणि राहिलेले मग काहीतरी की बेसिकली बाकीचे मेंबर्स आहेत. आणि इथे जर काहीतरी की आपण जर बघितलं ना यांचा जो टर्म आहे तो बेसिकली किती असतो इकडं 4 years आहे म्हणजे बाकीच्या काहीतरी की सदस्यांचा. आणि जर आपण यांचं जर बघितलं ना चेअरमनचा तर साधारणतः हा 5 वर्षाचा आपल्याला पाहायला मिळतो. ओके चेअरमन आणि डेप्युटी चेअरमन यांचा टर्म आहे तो किती 5 वर्षाचा आहे आणि जर डायरेक्टर जर बघितले तर त्यांचा टर्म किती असतो आपल्याला 4 वर्षाचा. ठीक आहे याच्यामधला बेसिकली काहीतरी की अगेन जे डायरेक्टर्स आहेत ना त्यांचं कंपोजिशन कसं असतं. सो 10 डायरेक्टर्स अँड द टू टू गव्हर्नमेंट ऑफिशियल आर नॉमिनेटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन अ सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्शन. ओके सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर. आता इथे राहिले किती बेसिकली हे काहीतरी की आपण म्हणू 5 सोडून ओके याच्यातले जे 10 जण असतात ना ते कुठून येतात बेसिकली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून. समजलं म्हणजे कंपोजिशन बघतोय बरं का आपण त्या बोर्डचं. हे जे बेसिकली काहीतरी की 10 जण असतात ते गव्हर्नमेंटकडून आलेले असतात म्हणजे गव्हर्नमेंटने स्वतः त्यांना नॉमिनेटेड करून तिकडे पाठवलं असतं. कारण मी लास्ट टाइमला आपण तुम्हाला सांगितलं पण होतं की इथे आता आरबीआय आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दोन्हीचं काहीतरी की तिकडं प्रेझेंटेशन पाहायला मिळतं किंवा पार्टिसिपेशन पाहायला मिळतं. एक म्हणजे कोण गव्हर्नमेंट आणि स्वतः काहीतरी की आरबीआयचे मेंबर. कारण प्लॅन बनवताना ओव्हरऑल भारतासाठी ह्या दोघांचं पण तिथं प्रेझेंटेशन असणं गरजेचं असतं. ठीक आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला पाहायला मिळतं दिस बोर्ड हॅव एस्टॅब्लिश इन मुंबई कोलकाता चेन्नई आणि काहीतरी की न्यू दिल्ली. आता याच्यावरती पण प्रश्न विचारला गेलेला आहे बरं का की आरबीआयचा जो बोर्ड आहे ना त्याचे 4 रिजनल ऑफिस कोणते कोणते आहेत. तो हेड ऑफिस आपण बघितलं मुंबईला आहे त्याच्याही सोबतच काहीतरी की बेसिकली कलकत्ता चेन्नई आणि काहीतरी की न्यू दिल्ली इथं आपल्याला त्याचे 4 रिजनल ऑफिसेस पाहायला मिळतात. ठीक आहे देन हां आणि इथलं राहिलेलं बेसिकली काहीतरी की आता बाकीचे जे मेंबर्स असतील म्हणजे आता 21 मधले बेसिकली किती गेले 5 गेले. ओके म्हणजे किती राहिले तिकडं 16 मधले 10 आले कुठून गव्हर्नमेंटकडून रेस्ट ऑफ दी 6 जे असतात ना ते स्वतः आरबीआय कडून येतात. म्हणजे आरबीआय स्वतः त्यांना तिथं नॉमिनेट करते. म्हणजे आरबीआयचं पण रिप्रेझेंटेशन आलं आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पण रिप्रेझेंटेशन आलं. दोन्हींचे प्रतिनिधी असतात तिथं आपल्याला सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे त्याच्यानंतर सगळ्यांचा जो बेसिकली काहीतरी की जे बोर्डचे मेंबर्स आहेत त्यांचा काहीतरी की 4 इयरचा टर्म असतो. हेड ऑफिस आपण बघितलं मुंबईला आहे. ठीक आहे त्याच्यानंतर इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट बनतो आणि याच्यावरती प्रश्न पण विचारलेला आहे
की गव्हर्नर आहेत आणि डेप्युटी गव्हर्नर आहेत यांची जी अपॉइंटमेंट असते ती कोण करत असतं. ओके, सो दे आर अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट फॉर द पिरियड ऑफ नॉट मोर दॅन 5 इयर्स. ओके, नॉट मोर दॅन 5 इयर्स. सो जसं मी इथं तुम्हाला सांगितलं की डायरेक्टर्स असतात त्यांचं 4 इयरचा टर्म आहे. मात्र हे जे असतात काय म्हणून आपण त्याला बेसिकली चेअरमन, त्यांचा जो पिरियड असतो तो बेसिकली काहीतरी की 5 वर्षाचा असतो. म्हणजे 5 वर्षापेक्षा काहीतरी की जास्त नसावा, 5 वर्ष असावं असं काहीतरी की सांगितलेलं आहे. आणि यांचं जे नॉमिनेशन असतं किंवा यांची जी अपॉइंटमेंट असतं ते कोण करतं? सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, यांची जे अपॉइंटमेंट असतं ते कोण करतो? स्वतः सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर रिजनल ऑफिसेस जर बघितले तर साधारणतः आपल्याला 31 पाहायला मिळतात पूर्ण इंडियामध्ये. जवळजवळ 31 ऑफिस आहेत. त्याच्यातले 4 आपण इकडे बघितले सब ऑफिसेस म्हणजे हे वाले. ओके, सब ऑफिसेस. ठीक आहे. आणि मोस्ट ऑफ द विच आर स्टेट कॅपिटल. मुख्य म्हणजे काहीतरी की बेसिकली राज्याचा जो काय म्हणू आपण त्याला राजधानीचे जे शहर असतं ना त्याच ठिकाणी काय केले गेलेले ते स्थापन केलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जसं आपण इथं बघितलं फायनान्शियल इयर. तो फायनान्शियल इयर कधीपासून स्टार्ट होतं? 1 एप्रिल ते काहीतरी की बेसिकली 31 मार्च. इथेच आपण मग अशी कुठेतरी डिस्कस केलं होतं किंवा लिहिलेलं होतं. ठीक आहे. त्यामुळं तो पण काहीतरी की तिकडे मुद्दा जो आहे ना किंवा पॉईंट आहे ना तिथे इम्पॉर्टंट बनतो. ठीक आहे. इयर जे असतं आरबीआयचं ते साधारणतः 1 एप्रिलपासून स्टार्ट होतं आणि 31 मार्चला काहीतरी की बेसिकली ते संपतं. ओके. आणि त्याच्याही पुढे अजून एक इथं पॉईंट आहे तो म्हणजे द अॅन्युअल रिपोर्ट इज रिलीज इन ऑगस्ट इच इयर. ओके, ऑगस्ट इच इयर. तिथं असा रिपोर्ट एक आहे आरबीआयचा, फायनान्शियल रिपोर्ट ऑफ आरबीआय या नावाने बेसिकली आरबीआय काय करते वर्षातून एकदा त्यांचा रिपोर्ट आहे ना तो काहीतरी रिलीज करते. आणि हा जो रिपोर्ट आहे तो कधी रिलीज केला जातो? तर ऑगस्टमध्ये. त्याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे दर 4 महिन्याने जे काय करतात त्यांचं बेसिकली काहीतरी आपण त्याला म्हणू आरबीआयचं हे काय म्हटलं जातं त्याला मॉनिटरी पॉलिसी. ओके, मॉनिटरी पॉलिसी. आरबीआयचं काहीतरी की बेसिकली मराठीमध्ये काय म्हणतात त्याला मौद्रिक धोरण. दर 4 महिन्याने ती रिलीज करते आणि रिपोर्ट जो आहे त्याचा तो बेसिकली काहीतरी की वर्षातून एकदा ऑगस्टमध्ये रिलीज करते. ठीक आहे. गव्हर्नर. ओके, गव्हर्नर. आता याच्यावरती पण प्रश्न आहेत ते विचारले गेलेले आहेत बरं का, की म्हणजे पहिला कोण होता, शेवटचा कोण होता आणि काहीतरी की आपण त्याला म्हणू सगळ्यात जास्त काळ काहीतरी की तिथे असणारे गव्हर्नर कोण होते. ठीक आहे. तिथं आपल्याला पाहायला मिळतं द फर्स्ट गव्हर्नर ऑफ आरबीआय वॉज द जॉन ऑस्बर्न स्मिथ. ओके, जॉन ऑस्बर्न स्मिथ. 1935 ते काहीतरी की साधारणतः 37 2 वर्षासाठी अध्यक्षपद किंवा काहीतरी का आपण त्याला म्हणू गव्हर्नरशिप जे काहीतरी इकडे भूषविली होती ते कोण होते? तर ऑस्बॉर्न स्मिथ. ओके. आणि त्याच्यानंतर काहीतरी की अगेन एक इम्पॉर्टंट पॉईंट. आता हे कोण होते? आपण त्याला म्हणू काहीतरी की ज्यावेळेला इंडिया इंडिपेंडेंट नव्हता त्यावेळेचे हे कोण होते? पहिले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं की इंडिया इंडिपेंडेंट झाला 1947ला आणि आरबीआयचं काहीतरी की नॅशनलायझेशन झालं गेलं होतं 1 जानेवारी 1949ला. त्यावेळेला पहिले गव्हर्नर कोण होते? तर सी डी देशमुख. चिंतामणराव देशमुख काहीतरी की पहिले भारतीय गव्हर्नर असणार आहेत 1949ला. तर त्याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे. ओके, हा पण झाला, हा पण झाला. ठीक आहे. ऑफिशियली गव्हर्नरची काहीतरी की जी टर्म होती इट रन फॉर द 3 इयर्स अँड सम केसेस इट बी एक्सटेंडेड अनदर 2 इयर ओनली. ओके, मग जसं आपण इथं बघितलं होतं ना 5 वर्षाची त्यांची टर्म आहे ही पण कशी केलेली आहे की 3 वर्ष काहीतरी की कशी असते ऑफिशियल आहे आणि 2 वर्ष एक्सटेंडेड करून त्याला तिथं दिली जाते. ठीक आहे. बाकी मग इथे थोडीशी लिस्ट आपल्याला पाहायला मिळते गव्हर्नरच्या संदर्भातली. तर पहिले जे आहे ते काहीतरी की बेसिकली ऑस्बॉर्न स्मिथ आहेत. त्याच्यानंतर इथं तिसरे कोण होते? सी डी देशमुख. 1943 ते 1900 काहीतरी की 49 या पिरियडमध्ये काहीतरी की ते अध्यक्ष असणार आहेत. ठीक आहे. बाकी मग इथं आपल्याला लिस्ट आहे जे काहीतरी की तिकडे पाहायला मिळते. आता याच्यामध्ये पण काहीतरी की अगेन एक इम्पॉर्टंट काहीतरी की नाव जे आहे ना ते आहे म्हणजे बेनिगल रामाराव. ओके, यांच्यावरती हे वाला बेनिगल रामाराव. म्हणजे सगळ्यात जास्त काळ काहीतरी की आपल्याला काय म्हणू आपण बेसिकली अध्यक्षपद काहीतरी की जे भूषवलेली व्यक्ती आहे ना ती बेनिगल रामाराव आहे. म्हणजे जवळजवळ त्यांना 2 टर्म जे होते ना ते काहीतरी की मिळाले होते. असं टोटल मिळून काहीतरी की 10 वर्ष पाहायला मिळतात. इथं ॲक्च्युली पुढची जी स्लाईड आहे ना ती मुद्दा म्हणून घेतलेली नव्हती कारण तोच एक मुद्दा इथे इम्पॉर्टंट बनतो. पहिला, त्याच्यानंतर काहीतरी की हा वाला पहिला, हा दुसरा झाला आणि हा तिसरा. ओके, हे 3 इम्पॉर्टंट पॉईंट बनतात आणि अजून एक म्हणजे काहीतरी की इथं चौथा डॉक्टर मनमोहन सिंग. म्हणजे असे एकमेव काहीतरी की आरबीआयचे अध्यक्ष आहेत ते पुढे जाऊन कोण झाले होते? पीएम झाले होते. ओके, किंवा असे एकमेव पीएम आहेत जे कोण होते?
आरबीआयचे अध्यक्ष होते किंवा आरबीआयचे चेअरमन होते. ते म्हणजे कोण? डॉक्टर मनमोहन सिंग. या सगळ्याच ह्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत बरं का. सिंगल सिंगल लाईनमध्येच आहेत पण प्रश्न विचारलेले आहेत. बेनिगल रामाराव सगळ्यात जास्त काळ काहीतरी की अध्यक्षपद भूषवलं होतं. जवळजवळ 10 वर्षासाठी. पहिले ऑस्बॉर्न स्मिथ, पहिले भारतीय डी देशमुख आणि त्याच्यानंतर काहीतरी की पहिले पीएम किंवा काहीतरी की एकमेव पीएम आहे ज्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग. आता ज्यावेळेला डेथ झाली होती बघा लास्ट टू लास्ट इयर, लास्ट इयरच त्यावेळेला यांच्यावरती प्रश्न विचारला होता राज्यसभेने की टर्म काय होता त्यांचा. सो 1982 ते 1985 आहे ना, या काळामध्ये ते कोण होते? आरबीआयचे चेअरमन होते. ठीक आहे, पुढे बघूया. सेंट्रल बोर्ड ऑफ आरबीआय. सो आरबीआय इज द होली ओन्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मगाशीच आपण काहीतरी डिस्कस केलेलं आहे. 1949ला त्याचे काहीतरी सगळे जे शेअर होते 100% जे शेअर होते ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलेलं तिकडे विकत घेतलेले आहेत. त्याच्यामुळे काहीतरी ती सेंट्रल गव्हर्नमेंटची तिकडे बँक बनते. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर ओव्हरसी द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाज बिझनेस. म्हणजेच आपण हे पण मगाशी बघितलं की सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर जो आहे तो ओव्हरऑल सगळं आरबीआयचं जे काम आहे भारतामध्ये ते काहीतरी बघत असतो आणि त्याची सदस्य संख्या जी आहे ती 21 आहे. ते पण आपण इथं बघितलेलं आहे. कंपोजिशन पण आपण त्याचं बघितलं. 5 जे असतात ते काहीतरी की बेसिकली चेअरमन असतात. रेस्ट ऑफ जे 16 असतात त्याच्यातले 10 गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे मेंबर्स असतात आणि राहिलेले जे 6 असतात ते आरबीआयचे स्वतः मेंबर असतात. ठीक आहे. डायरेक्टरची काहीतरी की बेसिकली जी टर्म आहे ती 4 वर्ष आहे ती पण आपण इकडे बघितली आणि जे काहीतरी की बेसिकली एक चेअरमन आणि 4 डेप्युटी चेअरमन असतात त्यांची 5 वर्षाची टर्म आहे ती आपण इथं बघितली. ठीक आहे. बाकी इथं इट इज द अपेक्स बॉडी आहे एकदम काहीतरी की सर्वोच्च अशी असणारी काहीतरी ती संस्था किंवा बॉडी आहे. कोणती? सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर. ठीक आहे. इट गव्हर्न ऑल द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द आरबीआय. सगळे जे इम्पॉर्टंट फंक्शन्स असतात ते काहीतरी की हीच बघत असते आणि त्याचं जे कंपोजिशन आहे ते बेसिकली सेक्शन 8(1) ऑफ द आरबीआय एक्ट 1934ने झालेलं आहे. त्याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे बरं का, की सेंट्रल बोर्ड जो आहे आरबीआयचा तो कोणत्या ऍक्टने काय केलेला आहे? एस्टॅब्लिश केला गेलेला आहे किंवा बनलेला आहे. बेसिकली काहीतरी की आरबीआय ऍक्ट 1934 सेक्शन 8(a). ठीक आहे. अगेन याच्यामध्ये आपल्याला डिफरंट डिफरंट काहीतरी की बोर्ड आहेत ना ते पाहायला मिळतात. पहिला आहे ते म्हणजे काहीतरी की कमिटी ऑफ सेंट्रल बोर्ड. सो इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट कमिटी ऑफ आरबीआय. म्हणजे सगळ्यात काहीतरी की मोठी आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण असणारे ते म्हणजे कोणते? कमिटी ऑफ सेंट्रल बोर्ड. ठीक आहे. इट मीट एव्हरी वेनेसडे टू डिस्कस अँड टेक द डिसिजन इश्यू ऑफ सराउंडिंग द रेग्युलेशन ऑफ द बँकिंग सेक्टर अँड मॉनिटरी पॉलिसी. आता थोडंसं कोर असा असणारा प्रश्न म्हणजे काहीतरी की एव्हरी वेनेसडेला दर बुधवारी काहीतरी त्यांची मीटिंग असते ती होत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा बोर्ड ऑफ फायनान्शियल सुपरविजन. सो इट रेग्युलेट अँड सुपरविजन कमर्शियल बँक, एनबीएफसी, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अँड प्रायमरी डीलर्स. ओके. बोर्ड ऑफ फायनान्शियल सुपरविजन आहे तो मुख्यतः आपण असं म्हणू की जे बँक आहेत ओव्हरऑल सगळ्या. एनबीएफसी, आता एनबीएफसी आपण पुढे जाऊन बघू. याला काय म्हणतात? बेसिकली नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज. म्हणजे अशा काही कंपन्या असतात त्या काहीतरी की फक्त फायनान्स प्रोव्हाइड करतात. त्याच्यामध्ये आपल्याला बँक अकाउंट पुरवत नाहीत, एटीएम पुरवत नाहीत, क्रेडिट कार्ड देत नाहीत आणि बँकांसारखे सर्व्हिसेस पण ती देत नसतात. फॉर एक्झाम्पल काहीतरी की आपण त्याला म्हणू बजाज, बजाज फायनान्स ही एनबीएफसी आहे. ओके. एनबीएफसी आहे ती नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. आता ते अकाउंट वगैरे ओपन करून देत नाहीत, फक्त आपल्याला फायनान्स प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये येतं. तर सगळ्यांचं काहीतरी की रेग्युलेशन किंवा सुपरविजन जे असेल ना हे या काहीतरी की बेसिकली बोर्डद्वारे केलं जातं. त्याच्यानंतर तिसरे आहे द बोर्ड फॉर पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम. याच्यात थोडक्यात काय असणार आहे? इट रेग्युलेट अँड सुपरविजन पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम. ओव्हरऑल काहीतरी की सगळी बँकांच्या मध्ये जे काय म्हणू आपण त्याला पेमेंट सेटलमेंट असते ना त्याचं काहीतरी की जे फंक्शन आहे किंवा रेग्युलेशन जे ते कोणाद्वारे केलं जातं? बोर्ड ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे सबसिडरीज ऑफ आरबीआय. आता इथं काय आहे थोडक्यात आपण असं म्हणू आरबीआयला स्वतःला काहीतरी की बेसिकली बरेचसेच फंक्शन्स आहेत आणि खूप सारा काहीतरी की लोड होता म्हणून काय केलेलं आहे डिफरंट डिफरंट काहीतरी की विदिन आरबीआयमध्ये काय केलेलं आहे डिपार्टमेंट आहेत ते स्थापन केलेले आहेत म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? सबसिडरीज ऑफ आरबीआय. ओके. कारण एकच बँक सगळेच काहीतरी की फंक्शन करू शकत नाही म्हणून काय केलेलं आहे विदिन आरबीआयमध्ये सेपरेट सेपरेट डिपार्टमेंट ते स्थापन केलेले आहेत. तर ते काहीतरी की डिपार्टमेंट आहेत त्या काहीतरी की कामाशी तिकडे संबंध ठेवतात. जसं इथं आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे पण पूर्णपणे कसे आहेत तर काहीतरी की आरबीआय ओन सबसिडरीज आहेत. म्हणजे ह्या ज्या बॉडीज आहेत किंवा हे जे डिपार्टमेंट आहेत ना ह्याच्यावरती गव्हर्नमेंटचा कुठलाही हक्क नसतो. हे पूर्णपणे कोणाच्या अंतर्गत काम करतात तर आरबीआयच्या. याच्यावरती पण प्रश्न विचारला गेलेला आहे. फॉर एक्झाम्पल इथं आपण बघू
डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी, DICGC असं याला म्हणलं आता. आता सध्या हे न्यूजमध्ये पण होतं. ओके, आता ही कोण आहे? डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. थोडक्यात काय आपण असं म्हणू, बँका ज्या वेळेला बुडतात, म्हणजे आपण म्हणतो ना आपला इन्शुरन्स काढून, इन्शुरन्स माहिती असेल सगळ्यांना, बाबा ॲक्सिडेन्शियल इन्शुरन्स किंवा डेथ इन्शुरन्स आहे, ठीक आहे, किंवा मेडिकल इन्शुरन्स आहे. त्याच्यात काय असतं, आपल्याला काय झालं तर एक कंपनी जी असते ती काय करते, आपलं सगळं तिकडं नुकसान भरपाई देते, ठीक आहे. तसंच बँकांचा पण काय असतो, स्वतःचा इन्शुरन्स असतो. आलं लक्षात? आणि सोबतच बँकामध्ये ज्यांनी डिपॉझिट ठेवलेलं आहे त्यांचा पण एक इन्शुरन्स दिलेला असतो. समजलं का? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपल्या तिघांचा अकाउंट आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, आणि उद्या जर बँक ऑफ महाराष्ट्र जर बुडली तर आपल्याला पैसे कोण देणार? समजलं का? तर याच्यासाठी काय केलेलं आहे, RBIने एक इम्पॉर्टंट डिपार्टमेंट आहे ना ते स्थापन केलेलं आहे. त्यालाच काय म्हटलं जातं, DICGC, डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. ओके. मग आपण लास्ट टाइमला बघितलं होतं, नीरव मोदीने जी पंजाब नॅशनल बँकला बुडवली होती ना, त्यावेळेला इथं काम जे होतं ना तिने स्टार्ट केलं होतं. म्हणजे थोडक्यात काय, की 5 लाखच्या काय म्हणू आपण बेसिकली काहीतरी की वरती ज्यांचे डिपॉझिट काहीतरी की तिकडे अडकलेले असतात ना, त्यांना कंपन्सेशन जास्त ते दिलं जातं. आता ॲक्च्युली पहिले हे किती होतं, 1 लाख. म्हणजे ज्यांचं 1 लाख रुपयापासून पैसे जे आहेत त्या बँकेमध्ये आणि ती बँक बुडाली तर तुम्हाला काय केलं जाणार, कंपन्सेशन दिलं जाणार. ओके. आता गव्हर्नमेंटने ते वाढवलेलं आहे, 5 लाख केलेलं आहे. कारण का, स्वतः तेच काहीतरी की त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्याच्यामुळं, ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यावरती क्रिटिसाइज पण झालं गेलं होतं खूप. तो अशा बेसिकली काहीतरी की त्याच्या कंपनी आहेत. त्याच्यामधली पहिली आहे ती रिझर्व्ह बँक ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड. ओव्हरऑल काहीतरी की RBIचं जे IT चं जे काम आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा आपण त्याला म्हणू इंटरनेट वगैरे, ती सगळी ही करते. दुसरं DICGC, हे मी तुम्हाला सांगितलं, डिपॉझिटचं काहीतरी की इन्शुरन्स प्रोव्हाइड करते. त्याच्यानंतर तिसरं भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड. थोडक्यात काय, ज्या प्रिंटिंग केल्या जातात ना नोट, त्याचं बेसिकली असणारं काहीतरी की सुपरविजनचं काम आहे, ते हे डिपार्टमेंट करतं. आणि त्याच्यानंतर आहे ती म्हणजे इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाइड सर्व्हिसेस. ओव्हरऑल फायनान्स रिलेटेड काहीतरी की जे टेक्नॉलॉजी असेल त्याच्या सर्व्हिसेस असेल ती प्रोव्हाइड करणारी बेसिकली काहीतरी की ॲप्टास ही कंपनी काहीतरी की तिकडे वर्क करते. ओके. त्या सगळ्याच्या याच्यावरती प्रश्न विचारला बरं का, असंच दिला होता की पुढीलपैकी कोणत्या कंपनीच्या आहेत ना ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्वतःच्या आहेत. तर चारीचे चारी किती कंपनी आहेत? हां, 4 राज्य आहेत ना, त्या RBIच्या काहीतरी की स्वतःच्या मालकी हक्काच्या कंपन्या आहेत. ओके, लक्षात राहू द्या. पुढे रिसर्च इन्स्टिट्यूशन पण आपल्याला तिथे RBIचे तिथे पाहायला मिळतात. रिसर्च इन्स्टिट्यूशन ऑफ RBI. So there are various, okay, there are various RBI funded, okay, RBI funded institution for the advanced training and research on banking issues. आता थोडक्यात काय, ज्यावेळेला तुम्ही RBIचं आपण म्हणतो ना ती एक्झाम असते ती जर क्लिअर केली तर आपल्याला बेसिकली ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन आहे ते इकडे दिलं जातं किंवा काहीतरी आपण म्हणू अलॉटेड इकडे केलं जातं. इव्हन SBI PO असतील किंवा काहीतरी की नाबार्ड किंवा स्वतः काहीतरी की तिकडं याची IBPAची एक्झाम जर आपण क्लिअर केली तर आपल्याला इकडं इन्स्टिट्यूशन ट्रेनिंगसाठी काहीतरी इकडं पाठवलं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ बँकिंग मॅनेजमेंट ॲक्ट पुणे, हे बेसिकली पुण्यामध्येच आहे बरं का कॉलेज. इथे जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला इकडे थोड्या दिवसासाठी पाठवलं जातं. त्याच्यानंतर पुढे इंदिरा गांधी इन्स्टिट्यूशन फॉर डेव्हलपमेंट ऑफ रिसर्च, हे मुंबईला आहे. आता इथले जे PYQ आहेत किंवा काहीतरी की आपल्याला क्वेश्चन कशा पाहायला मिळतात हे इथं दिलं जाईल तुम्हाला, की बेसिकली नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ बँकिंग मॅनेजमेंटचं ऑफिस कुठं आहे किंवा हेडक्वार्टर कुठं आहे, तर पुणे. हे थोडं माहिती असणं आवश्यक आहे, ठीक आहे. इंदिरा गांधी इन्स्टिट्यूशन ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च मुंबईला आहे. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी, IDRBT, हे हैदराबादला आहे. याच्यावरती पण बऱ्याचदा प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, मोस्ट ऑफ द रिपीटेड क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर पुढे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की मेजर फंक्शन्स ऑफ द RBI. आता हा थोडासा इथं काहीतरी की इम्पॉर्टंट बनतो. इथंपर्यंत जे काहीतरी इम्पॉर्टंट ऑफिसेस त्यांचं कंपोजिशन किंवा काहीतरी की फॉर्मेशन बघितलं. त्याच्यानंतर सगळ्यात एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे RBIचे काहीतरी असणारे फंक्शन्स. ओके, RBIचे असणारे फंक्शन्स एक एक करून थोडंसं बघूया. तो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की फंक्शन आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे मॉनिटरी ऑथॉरिटी. ओके, मौद्रिक काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू कार्य. मॉनिटरी ऑथॉरिटी म्हणजे काय असतं, फॉर्म्युलेट, इम्प्लिमेंट अँड मॉनिटर मॉनिटरी पॉलिसी. ओके. आता थोडक्यात मी असं सांगून देतो, आपण लास्ट टाइमला काहीतरी हे डिस्कस पण केलेलं होतं. इथे काय म्हणून आपण बेसिकली काहीतरी की हे मार्केट आहे ओव्हरऑल, हे सगळं पूर्ण मार्केट आहे. इथं कोण बसलेलं आहे, बेसिकली RBI. ओके.
आता हे सगळं मार्केट आहे ना, हे रन करण्यासाठी आवश्यकता कशाची असते? पैसे. बरोबर की नाही? सगळं ओव्हरऑल मार्केट आहे ना, ते काहीतरी की चालवायचं आहे, तर त्यासाठी आवश्यक काय? पैसे. जसं आपण म्हणतो ना, व्हेकल म्हणजे काहीतरी की पेट्रोल किंवा डिझेल आवश्यक असतं, तेव्हाच ती गाडी रन होते. तसंच सगळं जे मार्केट आहे ना, ते काहीतरी की रन होण्यासाठी आवश्यकता कशाची असते? पैशांची. बरोबर. मग आता स्वतः आरबीआय काहीतरी की ते पैसे असं नाही की प्रिंट करते आणि तिकडे टाकते. मध्ये कोण आहे? तिकडे बँक्स आहेत. ओके, बँकिंग काहीतरी की आपण त्याला म्हणू इथं नीट आहे. बँकांचं सगळं जाळ आहे. आता हे जे सगळे काहीतरी की पैसे असतात ते आरबीआय प्रिंट करून कुठे बेसिकली इन्क्लूड करते? तर इथं बँकिंगमध्ये. मग आपल्याला पगार दिले ते कुठे आले? आपल्या अकाउंटमध्ये आले. बरोबर. त्याच्यानंतर आपल्यामध्ये काही व्यवहार आले ते कशामध्ये गेले? बँकांमध्ये गेले. माझ्या अकाउंटमधून पैसे तुझ्या अकाउंटमध्ये गेले किंवा तुझ्या अकाउंटमधून पैसे माझ्या अकाउंटमध्ये आले. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन खरेदी करतो. मग ते काही असेल. एखादा नवीन काहीतरी की बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्यासाठी सगळं लागणार आपण खरेदी करतो आणि व्हॉट एव्हर. तर हे सगळं स्ट्रक्चर असतं किंवा हे सगळं काय म्हणू आपण बेसिकली काहीतरी की ओव्हरऑल एक सर्कल असतं. ठीक आहे. तर इथून आरबीआय काय करते? इथं पैसे प्रिंट करून इथं देते किंवा यांच्याकडे जे पैसे आहेत व्हॉट एव्हर जे काहीतरी की ऑलरेडी प्रिंट केलेले आहेत त्याला पण ती काय करत असते? रेग्युलेट करत असते. ती कसं? त्याच्यासाठी वेगवेगळे टूल्स असतात ते यूज केले जातात. ते आपण पुढे बघूच. ओके, ते पुढे आपण बघूच. आता हे टूल यूज करून काय करत असते? थोडक्यात काहीतरी की आपण म्हणू हे काय आहे? टॅप आहे. टॅप म्हणजे काय? नळ. असं इमॅजिनेशन करा. हे जे टूल्स असतात ना ते काय असतात? आरबीआयचा नळ असतात. ते नळ एकतर खोलतात किंवा एकतर बंद करतात आणि त्याच्यानुसार बँकिंग सेक्टरमध्ये पैसे जातात आणि बँक सेक्टरमध्ये पैसे गेले का कुठे पैसे जातात? मार्केटमध्ये. त्याच्यानंतर इथून पैसे काय करायचे आहेत? बेसिकली काढायचे पण आहेत. आता हे इथून गेले, आता इथून काहीतरी की काढायचे पण आहेत. इथं अगेन कोण आहेत? याच बेसिकली बँक आहेत. या ज्या बँक आहेत त्याच इथंच आहेत. ओके. इथं पण अगेन काहीतरी की बेसिकली टूल्स आहेत, डिफरंट डिफरंट टूल्स आणि हे टूल्स इज नथिंग बट टॅप. नळ आहे. तो नळ बंद केलेला आहे आणि नळ बंद करून काहीतरी की बेसिकली पुन्हा जे पैसे आहेत ते काय केलेले आहेत? सक केलेले आहेत, काढून घेतलेले आहेत. हा यालाच काय म्हटलं जातं? बेसिकली मॉनिटरी पॉलिसी किंवा मौद्रिक धोरण. ओके, मौद्रिक धोरण. हे सगळ्यात काहीतरी की महत्त्वपूर्ण असणार आरबीआयचं फंक्शन आहे. थोडक्यात आपण जसं मी तुम्हाला लास्ट टाइमला सांगितलं होतं की आपल्या घरातून काहीतरी की आपल्याला अगोदर ₹100 दिले जात होते दर महिन्याला. आपलं सगळं लिमिटेड होतं. पुढच्या महिन्यात आपल्याला ₹1000 दिले, ₹500 दिले पकडा. तर आपलं काहीतरी की बेसिकली जे एक्सपान्शन आहे म्हणजे सॉरी आपलं जे एक्सपेंड आहे ते काय होणार? तिकडे वाढणार. अगोदर वडापाव खात होता तर बर्गर खाणार. समजा परत पुढच्या महिन्यात काय केलं? ₹1000 दिले. त्याच्यानंतर आपण काय करणार? बर्गरच्या पुढे जाणार आणि जेवण करणार चांगलं. त्याच्यानंतर समजा पुन्हा आपल्याला ₹100 द्यायला चालू केले. तर अगेन आपल्या काहीतरी की खर्च आहेत ते कमी होणार. हे सगळं जास्त ह्यालाच काय म्हटलं जातं? मौद्रिक धोरण किंवा काहीतरी की मॉनिटरी पॉलिसी. तो आरबीआयचं काम हेच असतं. आवश्यकता वाटली की पैसे तिकडे जास्त आहेत त्यावेळेला ते काढून घ्यायचे आणि आवश्यकता वाटली की पैसे कमी आहेत त्यावेळेला पैसे तिकडे इन्फ्लक्स करायचे म्हणजे टाकायचे. असे हे टूल्स आहेत ते काहीतरी यूज करून. ओके, यालाच काय म्हटलं जातं? बेसिकली मौद्रिक धोरण किंवा मॉनिटरी पॉलिसी. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह काय असतो? हे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे प्राइस स्टेबिलिटी. ओके, प्राइस स्टेबिलिटी वाईल कीपिंग इन अ माइंड ऑफ द ग्रोथ. म्हणजे ग्रोथ पण घडवायचे पण ग्रोथ घडवताना असं नको व्हावं की बेसिकली काहीतरी की पैसे देतो खूप गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे मार्केट आहे ते अनस्टेबल झालं आहे. आलं लक्षात? म्हणजे थोडक्यात अगेन एक्झाम्पल तेच घ्या. आपल्याकडे पैसे जास्त आले की आपले खर्च जास्त होतात. बरोबर? पैसे जास्त खर्च जास्त झाले की ती डिमांड असते ना पुढच्या गोष्टीची ती वाढते. पण ती डिमांड आहे तेवढ्याच प्रमाणात तिचं सप्लाय होणं पण आवश्यक आहे. आलं लक्षात? आणि जर सप्लाय नाही ना झालं तर त्या वस्तूंच्या किमती वाढतात. आता बघा सगळीकडे भीती चालू आहे. इराण यूएसएचं काहीतरी की युद्ध सुरू आहे आणि तेल जे आहे ते काहीतरी इराणकडून आपण जास्त प्रमाणात मागवतो. उद्या जर आता ते तेल जर कमी येणं झालं, तेलाच्या किमती आता लय भडकणार आहेत. ओके, हे प्रिडिक्शन आहे आणि ते मे बी होऊ पण शकतं. आणि आपल्याकडे रिझर्व्ह आहे तो फक्त 50 दिवसाचा आहे. म्हणजे तेलाचा साठा जो आहे तो. हां, किती? नाही 50 दिवसाचा आहे. अप्रॉक्सिमेटली 50 दिवसाचा आहे. जे की 120 डेजचं काहीतरी का असणं आवश्यक असतं. म्हणजे कमीत कमी 3 महिने तरी राहिलं पाहिजे. 3 ते 4 महिने. पण आपल्याकडे ते कमी आहे खूप रिझर्व्ह. ओके. तर आता हे काय आहे? अगेन तेच आहे बघा. एका साईडला काहीतरी की तिकडं तुमची डिमांड आहे आणि एका साईडला सप्लाय. आता यांचा जो रेशो असतो ना तो काहीतरी की कमी जास्त झाला ना इफेक्ट कशावरती होतो? भाववाढ. आता समजा डिमांड खूप आहे, डिमांड एकदम हाय आहे, सप्लाय इकडे कसं आहे? कमी आहे. काय होणार? भाववाढ होणार. आणि ही डिमांड का वाढते? आता इथं समजा पैसे जर तुमच्याकडे जास्त आहेत तर तुमची डिमांड जास्त वाढणार. बरोबर की नाही? अगेन तेच पकडा.
आता दर आठवड्याला आपल्याला पेट्रोलसाठी 100 रुपये दिले जातात किंवा 200 रुपये दिले जातात. आपण कसं तरी मॅनेज करू. पेट्रोल वाचवायला आपण काही ठिकाणी चालत जाऊ, काही ठिकाणी बसने जाऊ. पण समजा आता 200 रुपयाच्या ऐवजी 500 रुपये दिले. तुमची गरज जास्त वाढणार, पण तुम्ही अननेसेसरी गाडी तिकडे घेऊन जाणार. डिमांड वाढणार, डिमांड वाढली का तेवढी सप्लाय होणं आवश्यक असतं. अदरवाईज काय होणार, पेट्रोलचा भाव वाढवतो. ओके. सो इथेच काय केलं जातं आरबीआयद्वारे, की इथली जी काहीतरी की मार्केटमधली डिमांड अँड सप्लायची जी कंडिशन आहे ना, ही रेग्युलेट करण्यासाठी काय केला जातो, पैशाचा जो काहीतरी की तिकडे पुरवठा असतो तो नियंत्रित केला जातो. कशाद्वारे? मौद्रिक धोरणाद्वारे किंवा काहीतरी की मॉनिटरी पॉलिसीद्वारे. ज्याच्यामुळे काय होईल, ओव्हरऑल काहीतरी की सगळी जी मार्केट आहे ना त्याच्यामध्ये स्टेबिलिटी राहील, स्थिरता राहील आणि सोबतच काय होईल इकडं ग्रोथ पण होईल. ठीक आहे, सोबतच काय होईल तिकडं ग्रोथ पण होईल. त्याच्यानंतर सेकंड इथे इम्पॉर्टंट फंक्शन पाहायला मिळतो तो म्हणजे इश्यू ऑफ पेपर करन्सी. पैसे जे आहेत ते काहीतरी करायचे, बेसिकली तिकडे छापायचे आणि ते मार्केटमध्ये द्यायचे. ओके. आता इथं जसं मी तुम्हाला सांगितलं, एक्सेप्ट 1 रुपीज नोट, 1 रुपयाची बेसिकली जी नोट आहे ना ती सोडून बाकी सगळं काहीतरी की जे नोट आहेत किंवा डिमोनेशन आहे ना ते कोण करत असतं, आरबीआय. 2 रुपयापासून बेसिकली काहीतरी तिकडं 2000 पर्यंतच्या नोटा जे ते काहीतरी तिकडे इश्यू करत येते. आताचं जे काहीतरी की तिकडं आहे ते आता तर 2000ची बंद झालेले आहे. 5000 पर्यंत काहीतरी की त्यांनी 500 रुपयाची नोट आहे ती काहीतरी की कंटिन्यू ठेवलेलं आहे. ठीक आहे. सो हे दुसरं इम्पॉर्टंट असणारं काहीतरी तिकडे तिचं फंक्शन आहे. त्याच्यानंतर तिसरं, बँकर्स ऑफ द गव्हर्नमेंट. ओके, बँकर्स ऑफ द गव्हर्नमेंट. तो इथं पण मी तुम्हाला सांगितलं होतं थोडक्यात काय, की सगळे जे काहीतरी की बेसिकली गव्हर्नमेंट आहेत, याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट पण असेल आणि काहीतरी की स्टेट गव्हर्नमेंट असेल. या सगळ्यांना काहीतरी की बँकिंग सेवा पुरवण्याचं काम कोण करत असतं, तर आरबीआय. म्हणजे थोडक्यात असं आपण म्हणू, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो अकाउंट असतो तो कोणाकडे असतो, आरबीआयकडे. आणि जर स्टेटला जर काहीतरी तिकडे वाटलं की माझं पण अकाउंट काहीतरी की तिकडे आरबीआयकडे पाहिजे, तर ते तिकडे ओपन करू शकतात. आणि ओव्हरऑल सगळी जी घेणं देणं आहे त्या बेसिकली स्टेटचं, हे सगळं कोण करतं मग तिकडं, आरबीआय करतं. ओके. थोडक्यात जसं आपले अकाउंट याच्यामध्ये असतात बँकेमध्ये, तसे सगळ्या गव्हर्नमेंटचे अकाउंट कुठे असतात, तिकडे आरबीआयकडे असतात. म्हणून तिला काय म्हणलं जातं, बँकर्स ऑफ द गव्हर्नमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आय थिंक ते चौथं असेल, चौथं असणारं काहीतरी इम्पॉर्टंट फंक्शन. येस, दिस इज द फोर्थ इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द आरबीआय इज रेग्युलेटर अँड सुपरविजन ऑफ द फायनान्शियल सिस्टम. ओके, फायनान्शियल सिस्टम. ओव्हरऑल बेसिकली काहीतरी की फायनान्शियल सिस्टम जे आहे भारतामध्ये, तिला पण काय करायचं, तिथे रेग्युलेट करायचं आणि सुपरवाईज करायचं. ठीक आहे. इट प्रिस्क्राईब द बोर्ड पॅरामीटर ऑफ द बँकिंग ऑपरेशन विदिन द कंट्रीज बँकिंग अँड फायनान्शियल सिस्टम. स्वतः ते काय करत असते, तिकडं नियम आणि कायदे जे असते ते काहीतरी की घालून देत असते आणि ते बँकांना किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला काय करावं लागतात, फॉलो करावं लागतात किंवा पाळावं लागतात. in order to safeguard interest of the depositing public, and it can be refused the cancel of license, merge, reconstruct and amalgamate of the any bank. थोडक्यात काय याच्या पाठीमागचा उद्देश काय असतो, की ओव्हरऑल जे काहीतरी की सगळं जे डिपॉझिटर्स आहेत म्हणजे आपले जे पैसे आहेत ते पण कसे राहायला पाहिजेत, सुरक्षित राहायला पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे काय जर की बँकाचे आहेत त्या पण काहीतरीकडे सेफ राहायला पाहिजेत. याच्यासाठी काय असतात, ते नियम आणि कायदे असतात. ठीक आहे. नसेल तर मग काहीतरी की त्याच्यावरती ऍक्शन जे असते ती काहीतरी तिकडे घेतली जाते. ती जी लायसन असते ती कॅन्सल केली जाते. एक बँक असते ते दुसऱ्या बँकमध्ये मर्ज केली जाते किंवा रिकन्स्ट्रक्ट केले जाते किंवा सो ऑन. त्याच्यानंतर अगेन बँकांच्या संदर्भात त्याचा एक इम्पॉर्टंट फंक्शन असतो तो म्हणजे इट इज ऑल्सो कन्सिडर ॲज द बँकर्स ऑफ बँक किंवा लेंडर ऑफ द लास्ट रिसोर्ट. आता या दोन्हीच्या ह्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे आणि आपण लास्ट टाइमला डिस्कस पण केला होता, की आरबीआयला काय म्हटलं जातं, बँकांची बँक. आणि दुसरं म्हणजे लेंडर ऑफ द लास्ट रिसोर्ट. बँकांची बँक तिला का म्हटलं जातं, आणि त्याच्याही सोबतच सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी की लेंडर ऑफ द लास्ट रिसोर्ट. म्हणजे ज्या वेळेला त्या बँका बुडाव्या लागतात, बुडतात किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू, बँकांना काहीतरी की पैशांची काहीतरी की आवश्यकता असते, त्यावेळेला त्या कोणाकडे येतात, आरबीआयकडे. म्हणून म्हणून काय म्हटलं आता, इट इज लेंडर ऑफ द लास्ट रिसोर्ट. म्हणजे आपण म्हणतो ना शेवटचा काहीतरी की आपल्याकडे ऑप्शन आहे, तो कोण आहे, आरबीआय. ओके. म्हणून तिला काय म्हटलं तर बँकांची बँक. तो ऍक्ट ॲज अ बँकर ऑफ ऑल कमर्शियल बँक, all scheduled banks come under the direct control of the RBI, and it meet directly, indirectly all reasonable demands of the banks for financial accommodation to the subject of certain terms and conditions, and it also referred the lender of last resort. Okay, lender of last resort. सगळ्या ज्या बँका असतात त्यांचं रेग्युलेशन करणं, त्यांना टाईमावरती काहीतरी काही तिकडे गाईडलाईन देणं, त्याच्यानंतर त्यांचं सुपरविजन करणं
आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्या बँका काय तर की ज्यावेळेला तिकडे त्यांचं लिक्विडेशन होतं म्हणजे खूप कमी प्रमाणात पैसे त्यांच्याकडे अवेलेबल असतात त्यावेळेला त्यांना तिथं पैसे देणं हे पण काम कोणाचं असतं आरबीआय. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे एक आहे ते म्हणजे वेज अँड मीन्स ॲडव्हान्स. ओके, एक प्रकारचं काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू काहीतरी की आरबीआयचा असणार हा फंक्शनच आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं, ए टेम्पररी फॅसिलिटी फॉर बोथ सेंट्रल अँड स्टेट टू बॉरो फ्रॉम द आरबीआय. आता जसं आपण लास्ट टाइमला डिस्कस केलेलं होतं आणि आता इथं पण डिस्कस केलेलं आहे. आता ह्या बँकांना पैसे लागणार आहेत त्यांचं काहीतरी डे टू डेचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट करायला. अशा टायमाला ते शेवटी कोणाकडे येतात, आरबीआयकडे. ओके, तशाच पद्धतीने स्टेट गव्हर्नमेंट असतात आणि सेंट्रल गव्हर्नमेंट असतात ना, हे पण काय करतात, आरबीआयकडून कर्ज घेतात. ओके, मग आता प्रॉब्लेम काय झाला गेला होता याच्या अगोदर, म्हणजे इथं वेज अँड मीन्स काहीतरी की ॲडव्हान्स नावाचं एक डिपार्टमेंट आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला कर्ज दिले जातात. अगोदर कसं होतं, आरबीआय स्वतःची काहीतरी की तिकडे बघत होते. नंतर काहीतरी की त्याचा जो फंक्शन आहे तो वास्ट असल्यामुळे एक सेपरेट डिपार्टमेंटाने तिकडे बनवलेला आहे आणि त्यालाच इथं नाव दिलं गेलं होतं वेज अँड मीन्स ॲडव्हान्स. मग याच्यात थोडक्यात काय केलं जातं, आरबीआय स्वतः काय करते तिकडं, म्हणजे एक डिपार्टमेंट आहे ते काय करतं, सगळ्या काहीतरी की स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं खातं ज्यानं मेंटेन करतं आणि बघतं की त्यांना खरंच पैसे द्यायला पाहिजेत का की नाही द्यायला पाहिजेत. ओके, त्यालाच काय म्हटलं तर वेज अँड मीन्स ॲडव्हान्स. आता याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे. ओके, याच्यावरती पण प्रश्न विचारला की वेज अँड मीन्स ॲडव्हान्स काय आहे. थोडक्यात काय की सेंट्रल गव्हर्नमेंटला स्टेट गव्हर्नमेंटला कर्ज दिले जातात कोणाकडून, आरबीआयकडून. ठीक आहे. आता हे मेंटेन करणं आवश्यक का असतं, नुसतीच कर्ज दिली तर काय होईल, गव्हर्नमेंट नुसता खर्च करत बसेल पण ते रिटर्न पण आले पाहिजेत ना, बरोबर की नाही. आणि कंडिशन कशी होणार इथं, हे बघा जसे आपण इथं बघितले. आता इथं काय करते गव्हर्नमेंट, आरबीआय कडून पैसे घेऊन येते. ओके, आणि काय करणार, खर्च करणार. खर्च करणार म्हणजे काय, आपल्या सॅलरीज आहेत ना त्या वाढणार, उद्योगधंदे वाढणार, पैसे काही जास्त आले आपल्या खिशामध्ये, आपली डिमांड वाढणार. डिमांड वाढल्यावरती तेवढा सप्लाय होणं पण आवश्यक असतं, बरोबर की नाही. हा जर सप्लाय नाही झाला तर भाव वाढवणार. ओके, मरण कोणाचं होणार, अगेन कॉमन पीपलचं. म्हणून काहीतरी की बेसिकली गव्हर्नमेंटला ही जी कर्ज दिली जातात ना, ती मेंटेन करणं काहीतरी की आवश्यक असतं. म्हणून इथे सेपरेट काहीतरी की फंक्शन आहे तो तिथं प्रोव्हाइड केला गेलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे ऑल कमर्शियल ॲज वेल ॲज द शेड्यूल बँक हाऊ टू कीप मिनिमम रिझर्व्ह 3% विथ द आरबीआय. आता इथं पुढे जाऊन काहीतरी की आपल्याला बघायचं आहे, त्याला CRR म्हटलं जातं, कॅश रिझर्व्ह रेशो. मी इथं तुम्हाला सांगितलं ना की हे जे पैसे आहेत ना, हे आरबीआय कशा प्रकारे मेंटेन करते, म्हणजे बँकांच्या खिशामधले किंवा बँकांच्या अकाउंटमधले जे पैसे असतात ना, ते कशा प्रकारे ते काहीतरी तिकडे टॅप करत असते किंवा रिझर्व करत असते किंवा सोडत असते. त्याच्यासाठी वेगवेगळे टूल्स आहेत. त्याच्यातलं एक टूल आहे ना तो म्हणजे CRR, कॅश रिझर्व्ह रेशो. तिथं सगळ्या बँकांना आणि काहीतरी की ज्या कमर्शियल बँक आहेत त्यांना काय करावं लागतात, ओव्हरऑल जेवढं भाव भांडवल आहे ना त्याच्यापैकी 3% आरबीआयकडे ठेवावं लागतात. त्यालाच काय म्हटलं जातं, CRR, कॅश रिझर्व्ह रेशो. अशा बरेचसेच काहीतरी की बेसिकली टूल्स आहेत ते आपण पुढे बघू. ठीक आहे. बाकी इथं 3 इम्पॉर्टंट फंक्शन्स असतात आरबीआयचे. त्या ठिकाणी काय करत असते, हेल्प करत असते बँकांना. त्याच्यामधलं आपण एक बघितलं तो म्हणजे लेंडर ऑफ लास्ट रिसोर्ट. सगळ्यात शेवटी बँकांच्याकडे जो ऑप्शन असतो तो आरबीआय असते. त्याच्यानंतर बँकांचा काहीतरी की तो कस्टडियन असतो, कॅश रिझर्व्ह ऑफ द कमर्शियल बँक. बँकांचे सगळे पैसे असतात ते बेसिकली काहीतरी की आरबीआयकडे तिकडे ठेवलेले असतात, कारण प्रत्येक बँकांचा अकाउंट कोणाकडे असतो, आरबीआयकडे. आणि त्याच्यानंतर बेसिकली काहीतरी की मॉनिटरी पॉलिसी ही थोडीशी इम्पॉर्टंट बनते. ओके, ही थोडीशी इथे इम्पॉर्टंट बनते. तर मॉनिटरी पॉलिसी इज नथिंग बट, आपण आत्ता जे बघितले ना हेच, हे हेच मॉनिटरी पॉलिसी आहे. इज नथिंग बट पॉलिसी ऑफ सेंट्रल बँक दॅट रिगार्ड टू यूज मॉनिटरी इन्स्ट्रुमेंट अंडर द कंट्रोल ऑफ अचीव गोल स्पेसिफाईड इन ॲक्ट. ओके, इन स्पेसिफाईड इन ॲक्ट. त्याचा एम काय असतो बेसिकली मॉनिटरी पॉलिसीचा, मॅनेजिंग क्वांटिटी ऑफ मनी. समजलं. मॉनिटरी पॉलिसीचा एम काय असतो, क्वांटिटी ऑफ मनी. म्हणजे काय, आपण इथं बघितलं ही जी क्वांटिटी आहे बँकांच्या मधली किंवा ओव्हरऑल काहीतरी की सगळ्या भारतामधली जी क्वांटिटी आहे पैशाची, त्याला काय करायचं, मेंटेन करायचं. ओके, मॅनेजिंग क्वांटिटी ऑफ मनी इन ऑर्डर टू मीट रिक्वायरमेंट ऑफ डिफरंट सेक्टर ऑफ द इकॉनॉमी अँड इन्क्रीज पीस पीस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. पैशाचा जो काहीतरी की प्रवाह आहे किंवा काहीतरी की पैशाचा तिकडे काहीतरी की घेणदेण आहे ते लिमिटेड करायचं किंवा वाढवायचं आणि त्याच्यानुसार ओव्हरऑल जे मार्केट आहे ना याच्यामध्ये काय करायची, स्टेबिलिटी ठेवायची किंवा शांतता ठेवायची. ओके, हे इम्पॉर्टंट असं काहीतरी की एम असतो कशाचा, मॉनिटरी पॉलिसीचा.
आणि बेसिकली आता इथं पण एक क्वेश्चन म्हणतो तो म्हणजे ही जी मॉनिटरी पॉलिसी आहे हे कशामध्ये सांगितले गेलेलं आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934 याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे आणि इव्हन आपण लास्ट टाइमला तो डिस्कस पण केला होता की मॉनिटरी पॉलिसी जी आहे ना ती आरबीआयची ती कोणत्या ऍक्टमध्ये सांगितलेलं आहे ओके तर हे सांगितले गेलेले आहे आरबीआयच्या काहीतरी 1934च्या ऍक्टमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला लास्ट टाइमला पण सांगितलं होतं द फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्ट पब्लिश बायनली बाय द आरबीआय 2 वर्षातून एकदा आहे ना एक इम्पॉर्टंट असा रिपोर्ट जो आहे ते काहीतरी तिकडे इश्यू करत असते की आपण त्याला म्हणून रिलीज करते तो कोणता आहे फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्ट हा जो रिपोर्ट आहे ना तो काहीतरी की आपण म्हणून ओव्हरऑल भारतामधली जी इकॉनॉमी आहे ना तिची हेल्थ आहे ना ते काहीतरी कुठेतरी इंडिकेट करतं ठीक आहे आणि त्याच्यानुसारच लोक ठरवतात की इन्व्हेस्टमेंट करायची की नाही ओके किंवा इन्व्हेस्टमेंट आहे ती काढून घ्यायची अशा प्रकारे ओके गोल्स काय काय असतात मॉनिटरी पॉलिसीचे तर इथं आपण एक एक करून काहीतरी की बघू फर्स्ट ऑफ ऑल द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॉनिटरी पॉलिसी इज मेंटेन प्राइस स्टेबिलिटी वाईल कीपिंग द ग्रोथ ओके वाईल कीपिंग द ग्रोथ इथेच आपण डिस्कस केलेलं आहे ओव्हरऑल काहीतरी की तिकडं जी डिमांड आहे आणि सप्लाय याच्यावरती काय करायचं याच्यावरती भाववाढ तिकडे डिपेंड होते आणि भाववाढ अगेन काहीतरी की कंट्रोल करायचं असेल तर कशावरती केली जाते ती पैशाचा पुरवठा पैशाच्या पुरवठ्यावरती काहीतरी की भावावर डिपेंड असते जास्त पैसे आले आपली डिमांड वाढणार सप्लाय तेवढा नाही झाला तर काय होणार भाव वाढवणार म्हणून काय करायचं पैशाची काहीतरी की जी सप्लाय ती कशी करायची मेंटेन करायची ज्याच्यामुळे काय होईल आपला जो एक्सपेन्स आहे आपला खर्च आहे तो कमी होईल खर्च कमी झाला का ऑब्विसली भाव इथे डिमांड जी आहे ती काय होणार कमी होणार आणि डिमांड जर तिथे कमी झाली सप्लाय पण त्या तिथे काहीतरी काही लेवलमध्ये येतो आणि भाववाढ जी असते ती काय होते तिकडं कंट्रोल होते ओके सो हा काहीतरी की प्रायमरी तिथं ऑब्जेक्टिव्ह असतो दुसरा प्राइस स्टेबिलिटी इज द नेसेसरी प्री कंडिशन फॉर द ग्रोथ आता इथं ग्रोथ घडवायची आहे इथं आपण बघितलं हे सगळं मार्केट आहे त्या मार्केटची सगळी ग्रोथ काहीतरी की तिकडं घडवून आणायची प्राइस आहे ना ती काहीतरी की कंट्रोलमध्ये पाहिजे ओके जसं आता सोन्याचं घ्या सोन्याचं कसं आहे डिमांड खूप आहे सप्लाय तेवढा आहे का नाही आहे म्हणून काय झालं गेलेलं आज सोनं 1.5 लाखापर्यंत आलेलं आहे म्हणजे एक असा पिरियड होता की त्यावेळेला 6-7 हजारांनी तोळा मिळत होता आणि आज कुठल्या कुठे गेल्या बघा म्हणजे आज ते 1 ग्राम जरी घ्यायचं झालं तर कमीत कमी 15 ते 14 हजार रुपये द्यावं लागतं ठीक आहे तो एवढी भाववाढ झालेली आहे आता ही कशामुळे झालेली आहे डिमांड खूप आहे पण सप्लाय कमी आहे आणि डिमांड का वाढलेलं आहे लोकांच्याकडे पैसेच वाढलेले आहेत त्यामुळे लोक ढिल्लीच पडत नाहीत किंवा कमीच पडत नाहीत तिकडे पैसे सोनं खरेदी करायला तिथे पीएनजी मध्ये गेलो होतो मी मला वाटतं पाठीमागच्या काहीतरी आठवड्यात त्या पीएनजी मध्ये उभं राहायला जागा नव्हती म्हणजे मला असा थोडासा शॉक लागला होता आता इकॉनॉमी मी जवळजवळ 4-1 वर्षाला शिकवतोय त्यामुळे खूप चांगली मला इकॉनॉमी कळते मी विचार केला यार एवढं महाग असून पण एवढी गर्दी आहे सोने खरेदी करायला म्हणजे अनबिलिव्हेबल आणि अगेन एक रिपोर्ट एक वाचला होता मी याच्याकडे तो वॉल स्ट्रीटकडून तो इश्यू केला होता अमेरिकेमधली मोठी ही आहे मॅगझिन काय म्हणू आपण त्याला इकॉनॉमिक संस्था आहे ती सगळं ओव्हरऑल प्रिडिक्ट करते ते सगळ्या जगातलं त्यांनी सांगितलेलं आहे सगळ्यात जास्त सोन्याची डिमांड आणि सगळ्यात जास्त सोनं जर आपल्याला कुठे बघायचं असेल तर ते इंडियामध्ये म्हणजे जगाचं सगळ्यात जास्त सोनं ज्यानं ते इंडियामध्येच आहे प्रोडक्शन वाईज नाही बरं का प्रोडक्शन वाईज नाही डिमांड वाईज म्हणजे लोक खरेदी करतात आणि साठवतात असं व्हेनेझुएला जे आहे ना त्या कंट्रीमध्ये सोनं किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू कॅनडा वगैरे त्या साईडच्या कंट्री आहेत ना किंवा नॉर्थ अमेरिकामधल्या त्यांच्याकडे सोनं जास्त आहे प्रोडक्शन वाईज म्हणजे त्यांच्या मातीमध्ये सोनं जास्त सापडतं आपल्याकडे खूप कमी आहे पण आपल्याकडे डिमांड पण खूप जास्त आहे आणि साठा जो आहे ना तो पण सगळ्यात जास्त आहे वर्ल्डमध्ये ठीक आहे सो हे थोडंसं काहीतरी आपल्या इथं पाहायला मिळतं आणि ओव्हरऑल कसं असतं जर प्राईस जर इथे मेंटेन असेल ना तर काय होतं मार्केट जे ते काहीतरी की स्टेबल राहतं अदरवाईज आपल्याला जसं मी तुम्हाला लास्ट टाइमला सांगितलं होतं समजा जर भाववाढ खूपच झाली ओके खूप म्हणजे खूपच झाली जसं आपण काहीतरी की लास्ट टाइमला मी तुम्हाला सांगितलं होतं स्पेनमधली कंडिशन झाली होती म्हणजे तिथे जर एक ब्रेड जर घ्यायचं असेल ना तर बॅग भरून पैसे घेऊन जावं लागत होते ओके आता काही दिवसांनी तसंच होणार आहे एक तोळा घ्यायचा असेल ना तर कमीत कमी 5-6 लाख रुपये घेऊन जावं लागतील आणि त्यावेळेला आपल्याला मोठी बॅग भरून घ्यावं लागेल एवढ्याशा काहीतरी की त्या मेटलसाठी त्यालाच भाववाढ म्हणतात येस ठीक आहे सो प्राइस स्टेबिलिटी करणं हे पण काहीतरी की मॉनिटरी पॉलिसीचा सेकंड काहीतरी की इम्पॉर्टंट उद्देश असतो त्याच्यानंतर थर्ड वन 2016 आरबीआय ॲक्ट 1934 वॉज अमेंडेड प्रोव्हाइडेड द स्टॅच्युटरी बेसिस फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ फ्लेक्झिबल इन्फ्लेशन टार्गेटिंग फ्रेमवर्क आता ॲक्च्युली काय झालं गेलं होतं जसं इथं आपण मागाशी डिस्कस केलं बघा इथे मे बी तुम्ही ते ऐकलं असेल किंवा काहीतरी काय ऐकलं नसेल हे जे होते काय म्हणून आपण त्याला रघुराम राजन माहिती आहे ना रघुराम राजन
आरबीआयचे अध्यक्ष होते, गव्हर्नर होते. येस, गव्हर्नर होते आणि खूप जबरदस्त व्यक्ती होते. म्हणजे त्यांनी 10 वर्ष आहे ना IMF मध्ये काम केलं होतं, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडमध्ये. ओके. कारण का त्यांच्या ज्या पॉलिसी होत्या किंवा त्यांचं जे प्रिडिक्शन होतं ना ते खूप जबरदस्त होतं. आता ऑब्व्हियसली इकॉनॉमिस्ट आहेत ते, खूप मोठे इकॉनॉमिस्ट आहेत. आंबेडकरांच्या म्हणजे आपण म्हणू आता तशा सदृश त्या याचे. आणि सोबतच त्यांनी WTO मध्ये पण 5 वर्ष काम केलं होतं. एवढी जबरदस्त व्यक्ती होती, त्यांना आपण काहीतरी काय आरबीआयचा अध्यक्ष बनवलं, चेअरमन बनवलं. प्रॉब्लेम काय झाला, त्यांच्या पॉलिसी वेगळ्या बनत होत्या आणि गव्हर्नमेंटच्या पॉलिसी वेगळ्या बनत होत्या. शेवटी वैतागून त्यांनी राजीनामा दिला. ओके, वैतागून त्यांनी राजीनामा दिला. आता हे का झालं माहिती आहे का? एका साईडला आरबीआय काय करते, तिचा सगळ्यात मोठा उद्देश काय असतो, इथं भावाड कंट्रोल ठेवायची, नियंत्रित ठेवायची. कारण का, सामान्य लोक मरणार आहेत. आता बघा ना, म्हणजे ज्याला 1 लाख रुपये पगार आहे, त्याच्या संदर्भात उद्या जर पेट्रोल 500 रुपये लिटरनी जरी झालं, त्याला काही फरक पडणार आहे का? नाही पडणार. पण कंपॅरिझन करा की आपल्यासारखे लोक आहेत ज्यांचे 10 ते 15 हजार पगार आहेत, त्यांना काय करावं लागेल? उद्या बंदच करावं लागेल किंवा गाड्या विकून टाकाव्या लागतील. ओके. म्हणून आरबीआय काय करते, भावाड कंट्रोल करते. आता तिथं आरबीआयचं काम करत काय होतं, भावाड कंट्रोल करायचं, म्हणजे पैशाचा काहीतरी जो पुरवठा आहे तो कमी करायचा. पण इथं गव्हर्नमेंटने काय केलं होतं, धडाकाच लावला होता. गव्हर्नमेंट काय करत होती, लोन घेत होती आरबीआय कडून आणि काहीतरी की वेगवेगळ्या संस्थांच्याकडून, आणि मोठ्या प्रमाणात खर्च करत होते. म्हणजे काय की मार्केटमध्ये पैसा जास्त जात होता. हे भांडण झालं दोघांच्या मध्ये. ओके. आणि त्यांनी राजीनामा दिला आणि ते बाहेर पडले. ठीक आहे. मग फायनली 2016ला निर्णय काय घेण्यात आला, एक मॉनिटरी कमिटी तिथं बनवायची. ओके, मॉनिटरी कमिटी बनवायची. आणि याच्यामधले काही जर की मेंबर आहेत ते हाफ हाफ आहेत. म्हणजे अर्धे मेंबर आहेत ते कुठून येतात, आरबीआय कडून, आणि अर्धे मेंबर कोणाचे असतात, गव्हर्नमेंटचे. ज्याच्यामुळे काय होईल, ओके, त्या दोघांच्यात कोऑर्डिनेशन होईल, आरबीआय मध्ये आणि काहीतरी की गव्हर्नमेंटमध्ये. मग फॉर एक्झाम्पल पकडू, मी आरबीआय आणि तुम्ही गव्हर्नमेंट आहे. मी इकडे काय करतोय, भावाड कमी करण्याचा प्रयत्न करतोय, पैसे इकडे मार्केटमध्ये कमी टाकून. तिकडे तुम्ही काय करताय, पैसेच पैसे वाटताय किंवा खर्च खूप करताय, ज्याच्यामुळे काय होतं, पैसे खूप होत आहेत आणि भाववाढ व्हायला लागलेले. आपल्यात कोऑर्डिनेशनच नाही. म्हणून मग फायनली काय केलं, 2016ला आपल्यामध्ये कोऑर्डिनेशन करण्यासाठी आपण एक कमिटी बनवली. तिला काय म्हणलं जातं, मॉनिटरी फायनान्शियल कमिटी. मग याच्यामध्ये काय, तुमचे काही मेंबर आहेत आणि माझे काही मेंबर आहेत. मग एकत्रित मिळून आणि डिस्कशन करून काय करतात, मग एक लिमिटेशन आणि ते काहीतरी की ठरवतात की बाबा एवढे एवढे पैसे आपण मार्केटमध्ये टाकायचे आहेत आणि ग्रोथ करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे ओके, त्याच्यानंतर पुढे द अमेंडमेंट आरबीआय ऍक्ट प्रोव्हाइड इन्फ्लेशन टार्गेट टू सेट बाय द गव्हर्नमेंट इंडिया अँड अ कन्सल्टेशन विथ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता याच्यामध्ये इथं इथं काहीतरी की सांगण्यात आलं याच अमेंडमेंटमध्ये की आपण काय करू, दर 4 महिन्याने, ओके, दर 4 महिन्याने काय करायचं, टार्गेट ठरवायचं, इन्फ्लेशन एवढं एवढं राहिलं पाहिजे. म्हणजे आता दुसरी साईड असे पण पकडून घ्या, गव्हर्नमेंटचं काम काय असतं की जास्तीत जास्त रोजगार पुरवठा करायचा. अदरवाईज आपण काय करणार, वोट देणार नाही त्यांना, बरोबर की नाही? म्हणून गव्हर्नमेंट काय करत असते, जास्तीत जास्त पैसा खर्च करत असते, ज्याच्यामुळे काय होईल, जास्तीत जास्त काय होतील तिकडं, जॉब अवेलेबल होतील. पण प्रॉब्लेम हा असतो की जास्तीत जास्त जॉब प्रोव्हाइड करायला पैसे पण खर्च करावे लागतात आणि गव्हर्नमेंट कुठून आणते, कर्ज स्वरूपात. ओके. तिन्हीकडून ते अडकत असते. पण त्यांचा उद्देश बरोबर होऊन बसतो की आपली ग्रोथ आहे, जीडीपी आहे, तो वाढला पण पाहिजे. अदरवाईज काय लोक म्हणतील की यार ही गव्हर्नमेंट आहे, निकम्मे काय कामाचे नाही, त्यांना वोटच नको द्यायला. ठीक आहे. तर म्हणून यांनी काय केलं की ठरवलं की एवढ्या एवढ्या प्रमाणात आपण काहीतरी की सहन होणारी भाववाढ आपण ठेवू. असं नको की बाबा उद्या जास्तच होईल. लिमिटेड असेल तेवढी काहीतरी की भाववाढ आपण ठरवायची आणि त्याच्यानुसार काम करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं, मॉनिटरी पॉलिसी कमिटी. तर 2016ला कोऑर्डिनेशन करण्यासाठी काय केले होते, दोघांच्या मध्ये कमिटी स्थापन करण्यात आली आणि त्या कमिटीला काय म्हटलं गेलं होतं, मॉनिटरी पॉलिसी कमिटी. ओके. सो MPC विल हेल्ड at least 4 times in a year and it will be published decision after the each such meeting. तो 2016ला ही समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये फंक्शन त्यांचे सांगण्यात आले होते. थोडक्यात काहीतरी की भाववाढ कंट्रोल करायचे आणि मॉनिटरी पॉलिसी कोण ठरवणार होते, आता फक्त आरबीआय नाही तर दोघं जण मिळून, गव्हर्नमेंट पण आणि कोण, आरबीआय. ठीक आहे. आणि मग याच्यामध्ये काय सांगितलं होतं की वर्षातून ही जी कमिटी आहे ना ती 4 वेळा भेटेल. ओके, वर्षातून काहीतरी की 4 वेळा भेटेल, म्हणजे साधारणतः काहीतरी की दर 4 वर्षांनी ती भेटतात. आणि तिथे काहीतरी की डिसाईड करतात की बाबा आपण एवढं एवढं टार्गेट ठेवायचं आणि असं असं करायचं आहे. ठीक आहे. याचं कंपोजिशन जर बघितलं आपण, ओके, ह्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं, तर इथं आपल्याला पाहायला मिळतं याच्यामध्ये आरबीआयचे जे गव्हर्नर असतात ते कोण आहेत, तिकडं एक्स ऑफिशियो चेअरमन आहेत.
म्हणजे ही जी कमिटी आहे ना, त्या कमिटीचे अध्यक्ष कोण असणार, तर ते कोण असतात, RBIचेच अध्यक्ष असतात. आलं लक्षात. त्याला काय एक्स ऑफिशियोचा अर्थ कळाला ना. एक्स ऑफिशियो म्हणजे काहीतरी की आपण म्हणू, ती जी व्यक्ती आहे तीच कोण होणार, इकडं अध्यक्ष होणार, त्याला एक्स ऑफिशियो म्हणतात. ओके, एक्स ऑफिशियो चेअरमन ऑफ द मॉनिटरी पॉलिसी कमिटी. ते कोण असतात, तर RBIचे गव्हर्नर. त्याच्यानंतर सदस्य कोण आहेत, डेप्युटी गव्हर्नर ऑफ RBI. ओके, त्याच्यानंतर इन चार्ज ऑफ पॉलिसी कमिटी मेंबर्स, वन ऑफिसर फ्रॉम द RBI मेंबर अँड 3 मेंबर फ्रॉम अपॉइंटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे ओव्हरऑल काहीतरी जी कमिटी आहे त्याच्यामधले 4 मेंबर असतात ते RBIचे असतात आणि 3 मेंबर कोणाचे असतात, गव्हर्नमेंटचे. म्हणजे कॉर्डिनेशन ठीक आहे. त्याच्यामध्ये अन एक्सपान्शनिस्ट मॉनिटरी पॉलिसी इन्क्लूड reducing the taxes and increasing the government spending, and it aim increase the money supply to boost the economy. Okay, to boost the economy. आता मॉनिटरी पॉलिसी असतात ना, त्या काहीतरी की वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. थोडक्यात काहीतरी की 2 पद्धती आपल्याला पाहायला मिळतात. एक काय करायचं, पैसे खूप टाकायचे आणि मार्केटला काय करायचं, पुश करायचं. आणि दुसरं म्हणजे पैसे काढून घ्यायचे आणि मार्केटला खाली आणायचं. आता एक आहे ती कोणती, एक्सपान्शनिस्ट. म्हणजे आपण त्याला काय म्हणू, मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, एक्सपान्शनिस्टला काय म्हणू आपण मराठीत, वाढ होणारे किंवा काहीतरी की वाढवल्यासारखे. ओके, मग याच्यात काय असणार थोडक्यात, एक्सपान्शनिस्ट पॉलिसी म्हटल्यावर काय होईल, पैसे वाढवले जातील की कमी केले जातील, पैशाचा सप्लाय वाढवायचा. ओके, थोडक्यात. आणि दुसरी स्थिती म्हणजे काहीतरी की आपण त्याला म्हणू लिमिटेड किंवा काहीतरी की रिड्युसिंग काहीतरी की तिकडे मॉनिटरी पॉलिसी. याच्यात काय असेल, पैशाचा सप्लाय कमी करायचा थोडक्यात. ओके, पैशाचा सप्लाय कमी करायचा. ठीक आहे. आणि हा सप्लाय वाढवायचा किंवा कमी करायचा ह्याच्यासाठी वेगवेगळे टूल्स असतात, ते आपण पुढे बघूच. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे रेग्युलेटरी फंक्शन ऑफ द RBI अंडर द मॉनिटरी पॉलिसी. आता या बेसिकली पॉलिसीमध्ये कोणत्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये RBI काय काय करत असते. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल कंट्रोल क्रेडिट इज द प्रिन्सिपल फंक्शन ऑफ द RBI. थोडक्यात काहीतरी की क्रेडिट म्हणजे काय, पैशाचा पुरवठा. इथं आपण जो बघितला आणि आता जसं तुम्ही सांगितलं तसं, हा जो पैशाचा पुरवठा आहे तो काय करायचा, मॅनेज करायचा, एकतर कमी करायचा किंवा वाढवायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर कंट्रोल क्रेडिट मीन्स एक्सपान्शन ऑर कॉन्ट्रडिक्शन ऑफ द क्रेडिट. पैशाचा पुरवठा म्हणजे काय नक्की, तर एकतर काय करायचं, एक्सपान्शन वाढवायचा, किंवा एक काय करायचं इकडं कॉन्ट्रॅक्शन करायचं म्हणजे कमी करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड वन, it makes use of all this method of the credit control that adopted by the Central Bank of India in the world. आता जवळजवळ जगामधल्या सगळ्या ज्या सेंट्रल बँक असतात ना, त्यांच्या त्यांच्या देशाच्या त्या सेम काहीतरी की मॉनिटरी पॉलिसी यूज करतात, पैशाचा पुरवठा कमी करायचा किंवा पैशाचा पुरवठा वाढवायचा. ठीक आहे. अँड मेथड अडॉप्टेड बाय द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कंट्रोल क्रेडिट कॅन बी स्टडीड अंडर द 2 पार्ट्स. एक आहे तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह क्रेडिट टूल्स आणि दुसरा म्हणजे क्वालिटेटिव्ह टूल्स. आता इथंच मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं आणि आता थोड्या वेळापूर्वी आपण बघितलेलं पण आहे. RBI हा जो पैशाचा पुरवठा असते ते या टूलच्या द्वारे काय करते, तिकडे मॅनेज करते. असं तर नाही की सरळ जाऊन देणार असे खिशातले पैसे, बरोबर की नाही, असं नसतं. तर याच्यासाठी RBI काय करत असते, डिफरंट टूल्स त्यांना ती यूज करत असते. ठीक आहे. आणि हे जे टूल्स आहेत ना ते 2 पार्टमध्ये डिवाइड होतात. एक म्हणजे क्वालिटेटिव्ह, एक आहे तो क्वालिटेटिव्ह आणि दुसरा म्हणजे कोणता, क्वांटिटेटिव्ह. या 2 काहीतरी की टूलच्या थ्रू काय करत असते, पैशाचा ती पुरवठा मॅनेज करत असते. ओके, याच्यातला पहिला बघूया आपण, क्वांटिटेटिव्ह टूल्स कोणते आहेत किंवा कोणते नाही ते. पहिला क्वांटिटेटिव्ह क्रेडिट कंट्रोल्स. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय थोडक्यात, द कंट्रोल ऑफ फ्लो क्वांटम ऑफ क्रेडिट रिझर्व्ह बँक अडॉप्ट द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट ऑफ मॉनिटरी पॉलिसी. असं आपण त्याला म्हणू की क्वांटिटेटिव्ह टूल्स म्हणजे कोण असतात, तर बेसिकली ज्याचा सरळ सरळ इम्पॅक्ट होत असतो कशावरती, पैशाच्या पुरवठ्यावरती. समजलं. क्वांटिटेटिव्ह टूल्स म्हणजे असे टूल्स ज्याच्यामुळे काय होतं, पैशाचा जो पुरवठा आहे ना त्याच्यावरती डायरेक्ट इम्पॅक्ट होतो. ओके, त्याच्यावरती डायरेक्ट इम्पॅक्ट होतो. फॉर एक्झाम्पल आता असं घ्या, मी RBI आणि तुम्ही बँक्स आहेत. मी काय करेन, तुमच्या खिशातले पैसे मला कमी करायचे आहेत. हा काय झाला, क्वांटिटेटिव्ह झाला. ओके. आणि दुसरा असतो तो म्हणजे कोणता, तर क्वालिटेटिव्ह म्हणजे काय झालं थोडक्यात, की मी जस्ट सांगणार तुम्हाला की यार पैशांचा सप्लाय ना थोडासा कमी करा तुम्ही. दुसरी गोष्ट काय की अरे बाबा उद्या काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे, पैसे थोडेसे सांभाळून वापरा.
ठीक आहे. त्याच्यानंतर इराण इराक युद्ध चालू आहे, इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे, पैसे जरा सांभाळून वापरा, असं मी तुम्हाला सांगणार. आता याच्यावरती तुमच्या खिशावरती इफेक्ट झाला का? नाही. ते तुमची तुम्ही डिसाईड करायचं आहे. पण इथं क्वांटिटेटिव्हमध्ये काय करणार मी, सरळ सरळ तुमच्या खिशातले पैसे ते मी कमी करणार. हा डायरेक्ट इम्पॅक्ट असतो. ओके, दोघांच्या मधला फरक समजला, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. तर ह्याच्यामध्ये बघूया आपण एक एक करून की एक्झॅक्टली काय असतं किंवा काय नाही. पहिला जो आहे क्वांटिटेटिव्ह टूल तो म्हणजे रेपो रेट. ओके, पहिला जो टूल आहे तो म्हणजे रेपो रेट. ओके, एक्झॅक्टली काय असतं आता हे रेपो रेट किंवा रेपो दर? थोडक्यात असं पकडा की आरबीआय काय करत असते, पैशाचा पुरवठा कोणाला करत असते? बँकांना. ओके, म्हणजे थोडक्यात कसं की कर्ज देऊन. आणि हा जो काहीतरी कर्ज देताना एक पर्टिक्युलर इंटरेस्ट तिथं चार्ज केला जातो, त्या इंटरेस्टलाच काय म्हटलं जातं? रेपो रेट. समजलं मी काय म्हणालो? मी आरबीआय आहे आणि तुम्ही बँक आहे. आता तुम्हाला अचानक पैशाची गरज लागली, असं तर नाही की मी तुम्हाला डिरेक्टली पैसे देणार. पैसे मी देणार पण काहीतरी की तिकडे थोड्याफार अमाऊंटमध्ये मी तुमच्यावरती तिकडं इंटरेस्ट लावणार. आणि हा जो इंटरेस्ट रेट असतो यालाच काय म्हटलं जातं? रेपो रेट. ओके, यालाच काय म्हटलं जातं? रेपो रेट. So rate at which RBI lend money to the commercial bank is called the repo rate and it is an instrument of monetary policy. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की हा काय आहे, बेसिकली एक रेट आहे, इंटरेस्ट रेट आहे. त्या इंटरेस्ट रेटवरती आरबीआय काय करते? कमर्शियल बँकांना कर्ज देते. ओके, त्यालाच काय म्हटलं आता? रेपो रेट. आता ज्यावेळेला बँकांच्याकडे पैसे कमी असतात त्यावेळेला बँका काय करतात? आरबीआयकडे जाऊन पैसे घेतात. ओके, त्याच्यानंतर आहे असे पैसे रिटर्न देतात आणि रिटर्न देताना काहीतरी की जो रेट होता इंटरेस्टचा तो पण त्यांना तिथे रिटर्न देतात. फॉर एक्झाम्पल समजा तर तू आले आणि तू सांगितलं की आज आरबीआय मी मला 500 करोडची काहीतरी काय आवश्यकता आहे आज. तर मी सांगणार की ठीक आहे मी देतो, 10% त्याच्यावरती काहीतरी काही इंटरेस्ट लागेल, 5% लागेल, काय असेल ते. तो रिटर्न देताना तू काय करायचं, मला तो इंटरेस्ट रेट वॉट एव्हर जो असेल तो आणि वरचे जे पैसे आहेत ते मुद्दल हे सगळी मला आणून द्यायची. ठीक आहे, याला म्हटलं आता बेसिकली काहीतरी की रेपो रेट. आता आता इथे मला सांगा, रेपो रेट जर वाढवला तर पैशाचा पुरवठा मार्केटमध्ये काय होईल? वाढेल की कमी होईल? समजला माझा प्रश्न? पहिले हे मला सांगा, रेपो रेट समजला का? रेपो रेट समजला का सांगा एकदा मला. मला नका सांगू, फक्त हो की नाही एवढं सांगा. समजलं ना? ठीक आहे, मला आता सांगा की रेपो रेट जर वाढवला तर मार्केटमध्ये पैसे जास्त जातील का कमी होतील? रेपो रेट जर वाढवला तर ठीक आहे, काय होईल? व्हॉट विल बी इम्पॅक्ट? जास्त जातील की कमी होतील? दोनच ऑप्शन आहेत. हां, रेपो रेट वाढवला तर पैसे जास्त जातील. कसं काय? म्हणजे तुम्ही महाग कर्ज घेणार माझ्याकडून, तुमचा तोटा सहन करून घेणार आणि पैसे वाढवणार? नाही. मी इंटरेस्ट रेट वाढवलाय, तुला कर्ज महागच भेटणार ना. कर्ज स्वस्त थोडी भेटणार आहे तुला. रेपो रेट वाढवला म्हणजेच काय झालं? इंटरेस्ट वाढला. इंटरेस्ट रेट वाढला म्हणजे तुला आता समजा आपण काहीतरी की पहिला किती होता आपण पकडू फेब्रुवारीमध्ये, 5% होता. 5% म्हणजे 500 करोडवरती किती द्यायचे आहेत तुला तिकडं? 5% द्यायचे आहेत. बरोबर, आता मी हा किती केला? 10% केला. 500 करोडचे 5% किती झाले? कॅल्क्युलेशन. 50 लाख तरी द्यावं लागतील ना, बरोबर की नाही? 50 लाख द्यावं लागतील. तर मग काय झालं बेसिकली आता इथं, ही जी कर्ज आहेत ती काहीतरी की महाग होतात. म्हणून काहीतरी की बेसिकली बँका ज्या आहेत ना ते आरबीआय कडून कर्ज घ्यायला कुठेतरी काय म्हणू आपण बेसिकली कमी करतात. आणि मार्केटमध्ये जे पैसे आहेत ते काय होतात तिकडे कमी जातात. तर म्हणून इथं आहे की रेपो रेट जर वाढवला तर बेसिकली मार्केटमधले जे पैसे आहेत ते काय होतात तिकडे कमी होतात. ठीक आहे. आता मला सांगा, रेपो रेट जर कमी केला तर मग काय इम्पॅक्ट होईल? वाढतील पैसे मार्केटमध्ये. रेपो रेट कमी आहे म्हणजे काहीतरी की त्यांना स्वस्तात कर्ज मिळतात आणि ते जास्तीत जास्त काहीतरी की कर्ज घेतात. ठीक आहे. पुढे आहे रिझर्व्ह रेपो रेट. आता हा थोडक्यात काय असणार आहे? उलट.
बँका काय करतात, आरबीआयला कर्ज देतात. ओके, याला काय म्हणलं जातं, रिझर्व्ह रेपो रेट. तो हा जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काहीतरी इकडे पाहूया. थांबवू आपण आता इथे.